नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, या कर्मचाऱ्यांना सरकार सक्तीने रिटायरमेंट देणार, लवकरच ही पॉलिसी लागू होणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, आता चाललेल्या मीडिया रिपोर्टनुसार सरकारी विभागात हलगर्जीपणाने काम करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे। आता 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात येणार आहे। ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही यासाठी सर्व विभागांमध्ये विशेष आढावा समित्या स्थापन करण्यात येणार असून त्या या प्रकरणाची चौकशी करतील। आढावा समित्या स्थापन केल्या जातील। मित्रांनो, 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक विभागात समित्या स्थापन कराव्यात, असे निर्देश मुख्य सचिव डॉक्टर विवेक जोशी यांनी नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले। यासोबतच शासकीय मंडळे आणि महामंडळामध्येही अशा आढावा समित्या स्थापन करण्यात येणार आहेत, जेणेकरून नियमांची समान अंमलबजावणी करता येईल। सरकारचे न्यायालयीन धोरण प्रभावी ठरेल। मित्रांनो, मुख्य सचिव म्हणाले की लवकरच लिटिगेशन पॉलिसी तयार केली जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांशी संबंधित कायदेशीर वाद कमी होतील। या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांना अनावश्यक खटल्यांपासून संरक्षण देण्याबरोबरच प्रशासकीय प्रक्रियाही सुलभ करण्यात येणार आहे। 2019 मध्ये धोरणात सुधारणा करण्यात आली। मित्रांनो, हरियाणा सरकारने 2019 मध्ये सक्तीच्या निवृत्तीचे धोरण बदलले होते। 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त करावे अशा सूचना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिल्या होत्या। आता हा नियम अधिक प्रभावी करण्यासाठी आढावा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। त्या कर्मचाऱ्यांवरच ही कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे। ज्यांची कामगिरी बऱ्याच काळापासून खराब आहे असे कर्मचारी जे आपल्या कामात निष्काळजीपणा करतात, वेळेवर काम पूर्ण करू नका किंवा भ्रष्टाचारात अडकले, त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाऊ शकते। कर्मचाऱ्यांची कामगिरी तपासली जाईल। मित्रांनो, आढावा समित्या कर्मचाऱ्यांच्या गेल्या काही वर्षातील कामगिरीची कसून तपासणी करतील। त्यांचे काम, शिस्त आणि विभागीय योगदानाच्या आधारे अहवाल तयार केला जाणार आहे। एखाद्या कर्मचाऱ्याची कामगिरी खराब आढळल्यास त्याला सक्तीने सेवानिवृत्त केले जाऊ शकते। सरकारच्या या निर्णयावर कर्मचारी काय म्हणतात? मित्रांनो, हरियाणा सरकारच्या या निर्णयावर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे। काही कर्मचारी याचे समर्थन करत आहेत, तर काही जण याला सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचे धोरण म्हणत आहेत। योग्य तपास न करता कोणालाही सक्तीने सेवानिवृत्त करणे योग्य होणार नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। सरकारी कामकाजात पारदर्शकता येईल। मित्रांनो, या निर्णयामुळे सरकारी खात्यामध्ये जबाबदारी आणि पारदर्शकता वाढेल। आता कर्मचाऱ्यांना काम करण्याची पद्धत सुधारावी लागणार आहे, अन्यथा त्यांना सक्तीच्या निवृत्तीला सामोरे जावे लागू शकते। शासनाच्या या धोरणामुळे प्रशासकीय कामांना गती मिळणे अपेक्षित आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।